नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अर्जुनने कोर्टात दामिनीची अशी बोलती बंद केलेली आहे की तिला एक शब्दही बोलायला तिथे वाव मिळालेला नसतो. कारण आजपर्यंत दामिनीने जी जी कारस्थानं केलेली आहेत, कशा पद्धतीने साक्षी महिपतने कोर्टामध्ये खोटे पुरावे सादर केलेले आहेत आणि त्याचबरोबर आणखी 2 पुरावे सादर करत दामिनीची बोलती बंद केलेली आहे. त्याचबरोबर प्रियाची सुद्धा वाट लावलेली आहे. कारण प्रियाला सुद्धा कळायचं बंद झालेलं आहे की आपण साक्षीच्या बाजूने साक्ष देतोय, आपण तर याच्यामध्ये अडकणार नाही ना, अशी भीती प्रियाच्या मनात निर्माण झालेली आहे. या सगळ्याला पलटवार म्हणून दामिनीने एक मोठं कारस्थान करायचं ठरवलेलं आहे आणि मग तिने पत्रकार परिषद घेतलेली असते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तिने एक गोंधळ घातलेला असतो. तो म्हणजे काय, तर दामिनीने पत्रकारांना बोलवलेलं आहे आणि पत्रकारांना सांगितलेलं आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हा एक चांगला जावई आहे, नामांकित वकील आहे आणि मधुकर पाटील हे खुनी आहेत. मग एक जावई आपल्या सासऱ्याला वाचवण्यासाठी हे सगळं करत आहे, अशा पद्धतीने तिने पत्रकारांना एक ठिणगी टाकलेली आहे, एक ब्रेकिंग न्यूज दिलेली असते. तर पत्रकार हे सायली अर्जुनच्या मागे मंदिरात आलेले असतात आणि अर्जुनला प्रश्न विचारत असतात की तुमच्याकडे काही पुरावे नाहीयेत, तुमचा सासरा खुनी आहे आणि तुम्ही तुमच्या सासऱ्याला वाचवण्यासाठी हे सगळे करताय, तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणून तुम्ही अशा गोष्टी करत आहात, असं अर्जुनला प्रश्न विचारले जातात आणि अर्जुनला उत्तर द्यायचं असतं. त्याच वेळी सायली तिथे येते आणि सायली म्हणते की आमच्याकडे फक्त 1 महिना नाही तर आमच्याकडे 30 दिवस आहेत आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे सत्याच्या बाजूने लढताना कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नसते, न्याय हा मिळणारच असतो. आणि पत्रकारांना तसंच सोडत सायली अर्जुन आता पुढे आलेले आहेत. पत्रकारांची चांगलीच बोलती बंद झालेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, कोर्टात अर्जुनचा पलटवार कसा असणार आहे, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर अर्जुनने पुन्हा एकदा साक्षीला प्रश्न विचारण्याची परवानगी कोर्टाला मागितलेली आहे. साक्षी मात्र आता घाबरगुंडी उडालेली आहे, घामाघूम झालेली आहे आणि मग साक्षी आता तिथे त्या विटनेस बॉक्समध्ये येते. अर्जुन म्हणतो की मी साक्षी शिकरे, तुमचा जो फॅशन सेन्स आहे ना तो खरंच खूप छान आहे. म्हणजे अगदी सिंपल सोबर असं आहे, मिनिमम ज्वेलरी आहे, कलर कॉम्बिनेशन छान असतं, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र सगळेजण तिथं पाहत असतात. दामिनी म्हणत असते की याला काय चाललंय नक्की, हा काय बोलतोय. मग अर्जुन म्हणतो की मला आणखी एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे आणि ती म्हणजे की तुम्ही एखादा नेकलेस, लॉकेट वगैरे असं काही गळ्यात घातलेलं आहे का, म्हणजे ते कोर्टाला दाखवावं. आणि कोर्टाला अर्जुन प्रत्येक वेळेस प्रश्न विचारण्याची परवानगी मागत असतो. साक्षीच्या गळ्यात काही लॉकेट आहे का ते दाखवण्याची परवानगी मागत असतो. हे सगळं जे अर्जुन असतो ते अगदी व्यवस्थित पद्धतीने बोलत असतो. मग साक्षी काही ते दाखवत नसते. अर्जुनच्या हातामध्ये एक एन्व्हलप असतं आणि अर्जुन म्हणत असतो की आता हे एन्व्हलप जे आहे माझ्या हातामध्ये, ते एन्व्हलपच सांगणार आहे की पुढे काय होणार आहे, असं म्हणत अर्जुन बोलत असतो. आधी मला मिस साक्षी शिकरे यांनी त्यांच्या गळ्यात असणारं लॉकेट, पेंडंट जे आहे ते कोर्टाला दाखवावं, अशी मी कोर्टाला विनंती करत आहे, असं अर्जुन बोललेला असतो. आणि त्या क्षणी साक्षीला कळायचं बंद होतं. साक्षी घाबरलेली असते. पण जज साहेब स्वतः म्हणतात की मिस साक्षी शिकरे, तुम्ही तुमच्या गळ्यात असलेलं जे लॉकेट आहे ते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना दाखवावं. दामिनी तिकडंच तयारच असते. दामिनी म्हणत असते की ऑब्जेक्शन मिळव, हे सगळं काय चाललेलं आहे, हा पोरखेळ, हा ड्रामा काय चालू आहे. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की हे बघा, मागच्या वेळेस तुम्ही मला सांगितलेलं होतं की मी कोर्टाचा वेळ वाया घालवतोय, पण आता मी कोर्टाला सांगू इच्छितो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणून ॲडव्होकेट दामिनी देशमुख कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत. मी काही पुरावे कोर्टाच्या समोर सादर करत आहे आणि ते पुरावे मी सादर करायची मी परवानगी मागितलेली आहे. तर त्यासाठी एक प्रोसिजर म्हणून साक्षी शिकरे यांच्या गळ्यातलं लॉकेट मला पाहायचं आहे. हे म्हणता क्षणी आता जज साहेबांनीही ऐकलेलं असतं. कारण अर्जुनने जो प्रश्न विचारलेला असतो तो अगदी व्यवस्थित असतो आणि मग अर्जुन हा साक्षीच्या समोर येतो आणि बोलू लागतो. तो म्हणत असतो की मला काय तुमच्या फॅशन सेन्सशी देणं घेणं नाहीये, मला फक्त कोर्टामध्ये पुरावे सादर करायचे आहेत आणि त्यासाठी मला लवकरात लवकर कोर्टाचा वेळ वाया न घालवता तुमच्या गळ्यात असलेलं लॉकेट दाखवावं, हे अर्जुनने स्पष्ट केलेलं असतं.
इकडे साक्षीच्या गळ्यात लॉकेट आहे की नाही या कोणत्याच गोष्टीचं काहीच तिथे कळत नसतं, म्हणून सायलीला थोडं टेन्शन आलेलं असतं. परंतु अर्जुन जो आहे तो साक्षीला प्रश्न विचारतोय. दामिनी ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणत असते. तिचं ऑब्जेक्शन ओव्हररूल केलं जातं आणि त्याचबरोबर तेव्हा मात्र आता दामिनी गप्प बसते. दामिनी गप्प बसलेली आहे. या सगळ्या गोष्टी इथे सुरू असतात आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र इकडे साक्षीला गरजेचं असतं. त्याशिवाय तिथे कोणीही थांबायला तयार नसतं आणि इकडे दामिनीची मात्र वाट लागलेली असते. दामिनी काहीच करू शकत नसते. त्याचबरोबर साक्षी आहे ती एक फक्त तोंडाकडे पाहत राहते, कारण आज साक्षीच्या समोर काहीच पर्याय नसतो. तिने ते लॉकेट तर घातलेलं असतं आणि अर्जुन मात्र लवकरात लवकर ते कोर्टाला दाखवण्यात यावं, लवकरात लवकर ते कोर्टाला दाखवण्यात यावं असं तिथे बोलत असतो. आणि तेव्हा मात्र आता साक्षीला कोणताच पर्याय नसतो. सायली, चैतन्य हे दोघंही वाट बघत असतात की कधी एकदा ही दाखवते आणि नक्की काय होणार आहे. खरंच तिने येस पेंडंट असलेलं लॉकेट घातलं असेल का हा प्रश्न उभा राहिलेला असतो. अर्जुनला सुद्धा टेन्शन असतं की आपण काल एवढा प्लॅन केलेला होता, पण खरंच हिने ते लॉकेट घातलंय का, नक्की काय झालं असेल, हे अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात. परंतु आता साक्षी जेव्हा ते पेंडंट आहे ते कोर्टाच्या समोर आता दाखवते आणि तेव्हा तिने त्या पेंडंटवरती हात ठेवलेला असतो. अर्जुन म्हणतो की ते लॉकेट आहे, तुमचं हे लॉकेट कोणी चोरून नेणार नाहीये या कोर्टातून, त्यामुळं व्यवस्थित कोर्टाला दिसेल, मलाही दिसेल अशा पद्धतीनं तुम्ही ते लॉकेट दाखवा. असं जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा मात्र साक्षी पाहतच राहते. त्याच वेळी आता अर्जुन ते लॉकेट पाहतो आणि म्हणतो 1 मिनिट. मग तिकडे लगेच चैतन्याच्या हातातून ते एक पाकिट घेतो ज्याच्यामध्ये त्या पेंडंटचा दुसरा तुकडा असतो. अर्जुन शांत बसत नाही. अर्जुन आता पुढे प्रश्न विचारतो. अर्जुन म्हणतो की मला एक सांगा की हे जे पेंडंट आहे छान आहे, अगदी उत्तम आहे, त्याबद्दल काही शंका नाहीये. फक्त माझी एकच शंका आहे की हे जे पेंडंट आहे ना ते मला अर्धवट दिसतंय, म्हणजे मला असं वाटतंय की ते पूर्ण नाहीये, ते तुटलंय. तेव्हा सगळेजण पाहू लागतात की अर्जुनला नक्की बोलायचंय काय, या सगळ्या गोष्टीमधून अर्जुन काय सिद्ध करणार आहे हा प्रश्न पडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की ते पेंडंट तुटलेलं आहे आणि मग अर्जुन म्हणतो 1 मिनिट आणि त्याच्याकडे असलेला पिशवीतला तो दुसरा तुकडा अर्जुन घेतो आणि तो तुकडा त्या पेंडंटला मॅच करतो आणि तिथे सांगू लागतो की आता ते पूर्ण होतंय. तेव्हा तो अगदी परफेक्ट मॅच अशा पद्धतीनं बोलतो. सायलीला तर इतकं भारी वाटलेलं असतं की तिला हसू येत असतं. तिने तोंडावरती हात ठेवलेला असतो आणि त्याचबरोबर सायली जी आहे ती खूप कौतुकाने खूप आनंदाने अर्जुनकडे पाहत असते. इकडे महिपतची वाट लागलेली असते. त्यावेळेस दामिनी उठते आणि म्हणते की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, असे कितीतरी पेंडंट, हजारो लाखो पेंडंट आपल्याला पाहायला मिळतील आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार ते पेंडंट घेऊन का बसलेले आहेत आणि ते साक्षी शिकरेचंच आहे असं का म्हणत आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट दामिनी देशमुख, एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे माहितीये का, मान्य आहे मला, पण कस्टमाइज करून घेतलेलं एकच पेंडंट असू शकतं, ही गोष्टही तुम्हाला मान्य केली पाहिजे. कारण हे जे पेंडंट आहे ते कस्टमाइज करून घेतलेलं आहे आणि ते कुठून घेतलेलं आहे त्याचे डिटेल्स मी कोर्टाला देत आहे. हा तुकडा जो आहे हा दुसरा पुरावा आहे इन्स्पेक्टर सावंत यांना त्या आश्रमात सापडलेला, जो त्यांनी त्यांच्या स्वतःच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेला होता असं अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र सायलीला खूप भारी वाटत असतं. सायली मात्र जाम खुश असते आणि त्यासोबतच इकडे अर्जुन कोर्टात पलटवार करत असतो. एकापाठोपाठ एक असा पलटवार चालूच असतो आणि प्रिया त्याचबरोबर दामिनी, नागराज या सगळ्यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. म्हणजे दामिनीने कितीही पलटवार केले, कितीही ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणाली तरीही अर्जुनने तिची मात्र बोलती बंदच केलेली असते. आणि अर्जुन कोर्टाला सांगू इच्छितो की हे जे पेंडंट आहे हे कस्टमाइज करून चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर यांच्याकडून खरेदी केलेलं आहे. त्याचबरोबर हे पेंडंट जे आहे हे 8 ऑगस्ट
8 ऑगस्ट 1995 रोजी घेतलेला आहे. तर मला सांगा की ही तारीख तुम्हाला काही ओळखीची वाटते का, असं साक्षीला विचारलं जातं. त्याचबरोबर कालिंदी महाडिक यांनी हे पेंडंट घेतलेलं आहे. तेव्हा मात्र इथे सगळेजण पाहत राहतात, पण त्याहीपेक्षा भीती ही निर्माण झालेली असते. दामिनीला तर यातलं काहीच माहीत नसतं, पण महिपत आणि साक्षी यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात आणि त्याचे डिटेल्स कोर्टाला दिलेले असतात. ती रिसिप्ट त्याचबरोबर चांदेकर ज्वेलर्स यांच्याकडे जाऊन मी स्वतः ह्या गोष्टी चेक केलेल्या आहेत असं अर्जुन जेव्हा सांगतो आणि ते डिटेल्स दिलेले असतात. त्याचबरोबर याची रिसिप्ट मी आणू शकलेलो नाहीये, कारण त्यावेळेस तशा पद्धतीच्या रिसिप्ट रिटर्न दिल्या जात होत्या, तेवढे डिटेल्स मिळालेले नाहीत, हेही अर्जुनने कोर्टाच्या समोर मांडलेलं असतं. आता दामिनी जी आहे ती गप्प बसलेली असते. आता मात्र अर्जुन शांत बसत नाही. अर्जुन म्हणतो की दामिनी देशमुख, अहो तुमच्या टाळ्यांचा आवाज आणि हसण्याचा आवाज यायला हवा होता ना. नाही, आता तुम्ही गप्प बसलेले आहात ना, म्हणून म्हटलं. म्हणजे तिथं सुद्धा अर्जुन जो आहे तो पुन्हा दामिनीला डिवचतो. खरं तर हा जो सीन असतो ना तो खूप भारी असतो आणि दामिनीची तर वाट लागलेलीच असते, कारण अर्जुन एका पाठोपाठ एक पलटवार करत असतो आणि पुरावे सादर करत असतो आणि दामिनीची बोलती बंद करत असतो. महिपत सुद्धा शांत असतो. त्यानंतर अर्जुन पुन्हा आता साक्षीकडे येतो आणि म्हणतो की मला सांगा, 8 ऑगस्ट 1995 या तारखेचा आणि तुमचा काय संबंध. तेव्हा मात्र साक्षी सांगते की माझा वाढदिवस म्हणजे बर्थ डेट. तेव्हा अर्जुन म्हणतो की ओके, म्हणजे ती तुमची बर्थ डेट आहे. आणि कालिंदी महाडिक या नावाशी तुमचा काय संबंध आहे. हे बोलल्यानंतर इकडे साक्षी सांगते की ते माझ्या आईचं नाव आहे. त्या क्षणी साक्षीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं, कारण ती तिच्या आईच्या बाबतीत खूप इमोशनल असते. ती लहान होती तेव्हा तिची आई सोडून गेलेली होती, त्यामुळं तिच्या आईची आठवण आहे आणि तिच्या आईनंच ते पेंडंट तिच्यासाठी खरेदी केलेलं आहे हेही तिला माहिती आहे, म्हणून तर तिने आज ते गळ्यात पेंडंट घातलेलं आहे. इकडे सायली जेव्हा इकडे महिपतकडे पाहत असते तेव्हा मात्र महिपतचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं आणि प्रियाची सुद्धा वाट लागलेली असते. तर इकडे महिपत आता बसलेला असतो, त्याला कळत नसतं, पण आता दामिनी काहीतरी बोलेल, दामिनी पलटवार करेल, ह्या एका आशेवर बिचारा शांत बसलेला असतो. मग दामिनी उभी राहते आणि दामिनी बोलायला सुरुवात करते, पण अर्जुन मात्र तिला बोलूच देत नाही. अर्जुन म्हणतो की जज साहेब, हे दोन्ही पुरावे कोर्टामध्ये मी सादर केलेले आहेत आणि कोर्टाला मी सांगू इच्छितो की हे जे पुरावे आहेत हे आश्रमात सापडलेले आहेत आणि इन्स्पेक्टर सावंतांनी ते माझ्याकडे दिलेले होते. मग आता दामिनी पुन्हा उठते आणि म्हणते की आता ते पुरावे कोर्टामध्ये सादर करताना इकडे अर्जुन सुभेदार यांना असं वाटत आहे का की त्या पुरावे जरी इकडे आश्रमात सापडलेले असले तरीही तो खून साक्षी शिकरे यांनी केला आहे, म्हणजे यावरून तर असं प्रूव्ह होऊ शकत नाही ना. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आजही साक्षी शिकरे खोटं बोललेले आहेत, कारण मी कोर्टामध्ये त्यांना विचारलेलं होतं की जे काही आहे ते खरं सांगा, तुम्ही आश्रमात गेला होता का. तर त्यांनी सांगितलेलं की मी आश्रमामध्ये गेले नव्हते, मी आश्रमाच्या बाहेर 1-2 वेळेस गेलेले होते आणि तिथूनच मी बोललेले होते. जर त्या आश्रमाच्या बाहेर होत्या तर या 2 गोष्टी आश्रमात कशा सापडल्या इन्स्पेक्टर सावंतांकडे त्या होत्या, हे मुद्दे अर्जुनने मांडलेले असतात आणि दामिनीची बोलती बंद केलेली असते. पण दामिनी बोलत बोलत म्हणते की हां, माझे क्लायंट विसरले असेल सांगायचं की नक्की काय झालेलं होतं आणि कशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या होत्या, कारण गेली असेल ती तिच्या कामासाठी, कारण तिला तो आश्रम विकत घ्यायचा होता, त्यासाठी गेली असेल. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू असतं त्याच वेळी अर्जुन म्हणतो की जज साहेब, एक गोष्ट लक्षात घ्या, स्वतः ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी मान्य केलेलं आहे की त्यांची क्लायंट खोटं बोललेली आहे किंवा ते एखाद्या वेळेस आश्रमात गेलेली असू शकते. मग इकडे साक्षीची वाट लागलेली असते आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या पद्धतीने घडत असतात त्यामध्ये मात्र अर्जुन ऑब्जेक्शनवर ऑब्जेक्शन घेत असतो आणि इकडे वाट लावत असतो. त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र अर्जुन बोलत आहे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत, परंतु काहीही झालं तरीही अर्जुनला या सगळ्या गोष्टी प्रूव्ह केलेल्या असतात आणि जज साहेबांनी आता निर्णय दिलेला असतो की मिस साक्षी शिकरे या ज्या आहेत या आश्रमात गेलेल्या होत्या. या गोष्टी शंकेला वाव आहे,
त्याचबरोबर त्यांनी कितीही सांगितलं तरीही महत्वाची गोष्ट म्हणजे की त्या आज पुन्हा कोर्टामध्ये खोटं बोललेल्या आहेत आणि आजचं कोर्ट संपलं असं जाहीर होतं आणि त्यानंतर सांगितलं जातं की लवकरात लवकर या गोष्टीची कसून चौकशी करण्यात यावी। त्याचबरोबर आता कोर्ट संपलेला असतं, अर्जुन स्वतः दामिनीकडे जातो हात मिळवण्यासाठी, पण दामिनी मात्र तोंडावर चांगलीच आपटलेली असते, तोंड पाडून ती तिथून निघून जाते। मग रविराज येतो आणि रविराज बोलू लागतो। रविराज म्हणतो की खरंच कॉंग्रॅच्युलेशन ज्युनियर, आज विरोधी पक्षाला तू चांगलंच इथे तोडीस तोड उत्तर देऊन तोंडावर पाडलेलं आहे। खरंच ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे। आणि आणखी एक गोष्ट बोलायची आहे आणि ती म्हणजे तू ज्या पद्धतीने इथे कोर्टामध्ये मुद्दे मांडलेले आहेत, पण एक गोष्ट मात्र नाकारता येत नाही की यावरून खून साक्षीने केलाय हे तू प्रूव्ह करू शकलेला नाही। दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः तन्वीने तो खून होताना पाहिलेला आहे। हे बोलून रविराज तिथून निघून जातात। मधुभाऊ येतात आणि मधुभाऊ बोलू लागतात की खरंच आज जे काही घडलेलं आहे ना जावई बापू, त्यामुळे मला खरंच खूप आनंद झालेला आहे आणि माझ्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे आणि ती म्हणजेच की या सगळ्या गोष्टींमुळे लवकरच आपण यातून बाहेर पडणार आहे, ही केस तुम्ही जिंकणार आहात। इकडे आता दामिनी त्याचबरोबर साक्षी आणि महिपत तिघही भेटलेले असतात। जेव्हा ते तिघही भेटलेले असतात तेव्हा मात्र इकडे साक्षी म्हणत असते की आता सगळं संपलंय, मला कळत नाहीये की सगळं संपलंय, माझ्या लक्षातही आलं नव्हतं की हे सगळं काय घडतंय, पण आता काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो। आणि दामिनी त्याबद्दल दामिनीला म्हणत असते, तेव्हा दामिनी साक्षीचा हात हातात घेते आणि सांगू लागते नाही बाळा, काही संपलेलं नाहीये, काळजी करू नकोस। आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा साक्षीला ती म्हणते की आज त्याने ते कोर्टामध्ये पुरावे सादर केलेले होते, त्यामध्ये त्याने एक पलटवार केलेला आहे। ती गोष्ट काहीही झालं तरीही त्याने इन्स्पेक्टर सावंतांना तिथं आणलं, ते पुरावे त्याने इल्लीगल पद्धतीने मिळवलेले होते, कारण ऐन वेळी सावंत तिथं आले। तेव्हा इकडे महिपत म्हणतो मग तुम्ही काय मुग गिळून गप्प बसलेला का, विचारायचं ना प्रश्न, उलट प्रश्न करायचा होता, विचारायचं होतं नक्की काय झालेलं आहे, मग तुम्ही का गप्प बसला। हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींमुळं इकडे दामिनी म्हणत असते तुमचं कुठलं लॉचं कॉलेज आहे ना ते सांगा मला, तिथली लॉची डिग्री आणून मला द्या आणि तुम्ही जसं सांगाल ना तसं मी कोर्टामध्ये बोलते, असं दामिनी बोलत असते। आणि तेव्हा मात्र इकडे दामिनी म्हणते की आता शांत राहा, संपलेलं नाहीये, आता बघा कशा पद्धतीने पलटवार करायचा आहे, असं दामिनीचं बोलणं सुरू झालेलं असतं। आणि दामिनी सांगत असते ती म्हणजे की आता बघा पुढचा डाव कसा टाकायचा आहे, कारण त्याचा सासरा आहे आणि सासऱ्याला वाचवण्यासाठी तो प्रयत्न करत आहे, तर नक्कीच त्याची वाट लावायची आहे, हे सगळं तिने ठरवलेलं असतं। आणि मग इकडे अर्जुन त्याचबरोबर सायली, इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य। इन्स्पेक्टर सावंत जेव्हा तिथे बोलत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की इन्स्पेक्टर सावंत मला काही गोष्टींबद्दल विचारायचं आहे, तुम्ही ऐनवेळी तिथं आलात, माझी मदत केली, पण मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही की तुम्हाला तिथे येऊन सर्वांच्या समोर खोटं बोलायला लागलेलं आहे, ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही। असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी घडत आहेत, त्यामुळे इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोलताना अर्जुन अगदी प्रामाणिकपणे बोलत असतो। आणि त्याचबरोबर चैतन्य म्हणत असतो की ऐनवेळी मी त्यांना घेऊन आलो, ते गरजेचं होतं म्हणून अर्जुन आणलेलं आहे त्यांना। तेव्हा मात्र इकडे इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोलताना इकडे अर्जुन म्हणत असतो आणि चैतन्यवरती तो चिडतो। जेव्हा चैतन्यवरती तो चिडलेला असतो तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की मला खोटं बोलायला आवडत नाही, आज तू काय केलेलं आहेस ना, आणि त्याचबरोबर हे सगळं घडलेलं असतं। त्याबरोबर इकडे सायली म्हणत असते की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र त्याचबरोबर इकडे सायली म्हणत असते की अर्जुन सर थोडं शांत व्हा, मान्य मला जे झालेलं आहे ते खूप भयानक असं आहे, परंतु आपल्याला एक गोष्ट मात्र नाकारता येणार नाही, कारण आपला विजय झालेला आहे आणि त्या गोष्टीचा आनंद तर आपण सेलिब्रेट केलाच पाहिजे ना, असं सायली बोलत असते। त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की दामिनीने पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यामध्ये तिने एक वेगळा गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे, ती म्हणजे तिने सर्वांच्या समोर तिथे सांगत असते। आणि ती गोष्ट म्हणजे काय आहे
तर ती कोर्टात तिथे सांगत आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे एक नामांकित वकील आहेत आणि मधुकर पाटील हे त्यांचे सासरे आहेत. तर एका सासऱ्याला वाचवण्यासाठी ते खोटे पुरावे साक्षी कोर्टामध्ये सादर करत आहेत आणि त्याचबरोबर कोर्टामध्ये अशा पद्धतीने गोष्टी सादर करत वेगवेगळ्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे असं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर तिला हे दाखवून द्यायचं असतं की या सगळ्यामुळं काय होतंय, तर या सगळ्यामुळं ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आणि ती म्हणजे की तुमच्या लक्षात येते का ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना नक्की काय करायचं आहे, हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि मग तिने आता एक मीडियामध्ये ठिणगी टाकलेली आहे की बघा नक्की काय होऊ शकतंय, कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे खोटे साक्षी पुरावे कोर्टाच्या समोर सादर करत आहेत आणि कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. नेमकं अर्जुन आणि सायली दोघंही मंदिरात गेलेले असतात आणि मग तिकडे आता येतात ते म्हणजे पत्रकार आणि अर्जुनला प्रश्न विचारतात, तुम्हाला कोर्टाने 30 दिवस दिलेले आहेत आणि तुम्हाला असं वाटत आहे या पद्धतीने हे सगळं बोलणं चाललेलं असतं, मधुकर पाटील हे तुमचे सासरे आहेत म्हणून तुम्ही त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करताय का? या 30 दिवसामध्ये तुमच्याकडे असे कोणते पुरावे आहेत की तुम्ही तुमच्या सासऱ्यांना सोडवणार आहात? असा अनेक प्रश्नांचा भडीमार सुरू असतो. तेवढ्याच सायली तिथे येते आणि सायली उत्तर देते. ते म्हणते की आमच्याकडे 1 महिना नाही तर आमच्याकडे 30 दिवस आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सत्याच्या बाजूने लढत आहोत, तर आम्हाला हरण्याची अजिबात भीती नाही असं ती बोलते आणि पत्रकारांची बोलती बंद होते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.